नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवूया झटपट होणारी अगदी कमी मसाले वापरून चमचमीत अशी सोयाबीनच्या वड्यांची भाजी। कमी वेळेत छान टेस्टी भाजी खायची असेल तर ही माझ्या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा। अगदी चाटून पुसून संपणार, खात्रीशीर सांगते, एवढी भारी चव येते। तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊया। तर एक मोठा आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो मिक्सर जारमध्ये काप करून घालायचा आहे। तसेच थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, जारमध्ये टाकायची आणि झाकण लावून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। वाटणामध्ये कोथिंबीर अवश्य वापरा, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। अगदी कमी साहित्यात वाटण आपण तयार करून घेतलं। आता सोयाबीनच्या वड्या सुद्धा मी इथे उकळून घेतलेल्या होत्या। वड्यांमधील संपूर्ण पाणी मी निथळून घेतलं। वड्या मी आधीच व्यवस्थित शिजवून घेतल्या। बघा, हाताने ती अगदी सहज तुटत आहे। यामुळे भाजी जास्त वेळ शिजवून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही। तर भाजी करण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1.5 पळी मी एवढं तेल घातलं। आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकली आहे। जिरं मोहरी छान फुटायला लागली की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण छान सोनेरी होतपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण टाकायचं। वाटण आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला वाटण शिजवून घ्यायचं आहे। अगदी कडेने तेल सुटेपर्यंत वाटण आपण शिजवून घेतलेलं आहे, त्यातील कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता यातील आपण काही घरगुती मसाले टाकूया। इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। मसाले आपण वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। अगदी कमी मसाले वापरून सुद्धा ही भाजी चवीला खूप चविष्ट होते। मसाले तेलामध्ये करपू नये यासाठी मी इथे थोडं पाणी घालते। मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे आपण 1 मिनिटासाठी झाकून देऊन वाफ काढून घ्यायची आहे। 1 मिनिटानंतर बघा, मस्त मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। मसाले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता या मसाल्यामध्ये उकळून घेतलेले सोयाबीनच्या वड्या टाकायच्या। सोयाबीनच्या वड्यांना मसाले व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं सोयाबीनच्या वड्या आपण मसाल्यांसोबतच शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मसाल्यांची चव वड्यांमध्ये आतपर्यंत जातात आणि भाजी आणखीनच जास्त चविष्ट होते। तर अधूनमधून चमचाने फिरवून घेत वड्या आपण मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटानंतर या भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे। भाजीला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण गरम पाणी टाकून घेतलं। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीचं टेम्परेचर बॅलन्स राहतं आणि भाजीला छान रंग येतो। आता गॅस लो करायचा आणि लो फ्लेमवर छान अशी उकळी येऊ द्यायची आहेत। बघा, भाजीला उकळी आलेली आहे, मस्त रंग आलेला आहे भाजीला। भाजी इथे तयार आहे। गॅस बंद करायचा। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर खाऊ शकता। भाजी जर तुम्हाला डब्यावर न्यायची असेल तर यामध्ये पाणी न घालता सुखी मसाल्यातली भाजी तुम्ही डब्यावर नेऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला चमचमीत झटपट होणारी सोयाबीनची भाजी? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।